नमस्कार. खरं तर मला असं वाटलं होतं की सर्वात पहिल्यांदा माझं नाव येईल, त्यामुळे बोलायची कामगिरी आधी मी करून येईल. पण झालं उलटंच की माझं नाव सर्वात शेवटी आलं आहे आणि आता सगळ्यांनीच एवढं सगळं काय काय बोलल्यानंतर सुरुवातीलाच अगदी प्रथम मला अर्चनाताई आणि विनीत यांचे मनापासून आभार मानायचे, कारण त्यांनी हे व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं. आमच्या कामाची जी काही ओळख आहे ती सर्वांपर्यंत पोहोचावी ह्या उद्देशाने हा पुरस्कार मला वाटतं त्यांनी आमच्यासाठी त्यांनी दिला आमच्या कामाला. आणि ह्या प्लॅटफॉर्मतर्फे मला असं वाटतं की ज्याचा उल्लेख केला हिने की थॅलेसेमिया ह्या आजाराबद्दल जी जनजागृती व्हायला पाहिजे, तो शब्द काय आहे त्याच्याबद्दलचं कुतूहल प्रत्येक इथे आलेल्या माणसाच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे आणि मग तो काय आजार आहे हे समजून घेऊन त्याची पुढची कृती करावी. या संबंधी पुरस्कारांनी मला हा एक चान्स दिला, हा प्लॅटफॉर्म मिळवून दिला. आम्ही केव्हापासून म्हणत होतो की आपण असा एक मोठा कार्यक्रम करू दीनानाथमध्ये की जिथे खूप लोक असतील आणि हा प्रत्येक घराघरात शब्द पोचला पाहिजे आणि प्रत्येकाने विचारलं पाहिजे की काय आहे हा थॅलेसेमिया. आणि त्यासाठी मला वाटतं माझ्या नावाची यांनी निवड केली. पण म्हणजे माझ्यापेक्षा खूपच जण आज आहेत ह्याच्यात. मी अगदी म्हणजे विनयाने म्हणते की मीच काही नाही, बरेच जण ह्या पुरस्काराचे मानकरी आहेत. खरं तर मी जेव्हा आले इथे VIP रूममध्ये तेव्हा मला खरं ऑड मॅन आउटच वाटत होतं. संगीत क्षेत्रातल्या मान्यवर फैयाजजी, गीता पाठारे जी आणि सर्वच जण गायक, रसिक, नाटकात काम करणाऱ्या आणि मी कुठेतरी वैद्यकीय ह्याच्यात काम करणारी अगदीच वेगळी अशी वाटत होते. पण ह्या सगळ्यांचं एकूण जे काम आणि हे बघून असं वाटलं की नाही, हा पण एक पैलू असायला पाहिजे. ही आज जी मला संधी दिली त्याबद्दल खरं तर हा कृतज्ञता पुरस्कार म्हणूया, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार आम्हाला दिला आहे असं मला वाटतं. कारण ह्या पुरस्काराच्या निमित्ताने मी म्हटलं तसं थॅलेसेमिया या शब्दाला मला पूर्ण